मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। आज आपण जातो आहे आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड येथे। आम्ही लास्ट हफ्तेला गेलो होतो तिथे ब्लॉग शूट करण्यासाठी। तर वेळ कमी असल्यामुळे आम्हाला तिथे काही जास्त वेळ म्हणजे पूर्ण ब्लॉग शूट करायला जमलेलं नव्हतं। सो आज आपण त्याचा सेकंड पार्ट शूट करण्यासाठी जातो। तर तिथे जे काही म्हणजे आम्ही शूट करू ते मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमधून। तो चला आपण जाऊयात आणि आज राजगड पाहूयात आपण। तर मित्रांनो, आपण पुण्याच्या बाहेर आलेलो आहोत आणि रस्त्याने जात असताना मला एक व्ह्यू दिसला। तर तिथे आम्ही ड्रोन शॉट घेण्यासाठी थांबलो। तुम्ही तो व्ह्यू बघू शकता। इथे शेतीतील पाणी आहे मित्रांनो। हे आजूबाजूला पूर्ण शेती आहे बघा, आणि हे पाणी शेतीतून वाहतंय। खळखळत खूप आहे या पाण्याला। माझा आवाज मे बी क्लिअर येणार नाही तुम्हाला, पण तुम्ही फील करू शकता फक्त। आणि मागचा पण व्ह्यू बघू शकता तुम्ही माझ्या। ही सह्याद्रीची जादू आहे मित्रांनो आपल्या इथे। सगळीकडे हिरवं हिरवं, आणि तिकडे बघितलं तुम्ही तर तिकडे तुम्हाला ढग उतरलेले दिसतील बघा डोंगरावरती। तिकडे पण बघू शकता तुम्ही। आता इथून ड्रोन शॉट घेऊन आपण जाणार आहोत पुढे राजगडच्या दिशेने। तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत इथे। दादा पण आहे इथेच। तर आपण इथून वरती जायचं आहे आपल्याला, ट्रेकिंग करत। व्ह्यू बघा फक्त तुम्ही। आपल्याला वरती जायला एक 1.5 ते 2 तास लागतील। जास्त स्लिपरी जर असेल तर मग 2-2.5 तास आरामात लागतील। तो चला ट्रेकिंग चालू करूयात आपण। नाही काही सांगणार का ऑडियन्सला, सबस्क्रायबर्सला? व्हिडिओ चालू आहे बरं का। मित्रांनो, तुम्ही पण या। थोडंसं दम लागतोय पण मजा येईल तुम्हाला वर गेल्यावर। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, डेली ब्लॉगिंगला मस्त मस्त तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील। तर मित्रांनो, आपण एक 40% वरती चढलो आहे। थोडासा दमलो आहे म्हणून थांबलेलो आहोत, कारण की एक 1.5 तास लागेल वरती पोचायला। हे रस्ता स्लिपरी आहे पावसामुळे, सो येताना थोडीशी काळजी घ्यावी लागते। तुम्हाला ग्रिपवाले शूज असतील तर ते घालून या, म्हणजे तुम्हाला वरती ट्रेकिंग करायला सोपं जाईल। घाम बघू शकता तुम्ही। गरमी नवम आहे। हां बरोबर आहे, सोपं नाही आहे। सो येताना फक्त एवढीच काळजी घ्या की ग्रिपवाले शूज घालून या, स्लिपरी असते। आणि हातात एक काठी असू द्या तुमच्यासोबत, बिकॉज वरती गेल्यावरती माकडांचा त्रास आहे थोडासा। तुमच्या बॅगमधलं जे काही खायच्या वगैरे वस्तू असतील
ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे हिसकावून घेतात डिरेक्टली. तर त्याची फक्त काळजी घ्या. वरती गेल्यावरती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेलच बाकीच्या गोष्टी. तर मित्रांनो, तब्बल 1.5 तास वेळ केल्यावरती आपण वरती पोहोचले. हा आहे महादरवाजा आणि एक काली दरवाजा म्हणून आहे, इथे बघू शकता तुम्ही. नको तर इथं बघू शकता तुम्ही, हे पूर्वीच्या काळी शोधखोट असं असायचं, म्हणजे हे बांधलेलं आहे, हे यूज व्हायचं. पुढं बघूयात आपण, आणखी भरपूर गोष्टी आहेत बघण्यासारख्या. तर मित्रांनो, आपण आता पद्मावती माची केलेली आहे आणि पद्मावती माची केल्यानंतर आपण आता जात आहोत सुवेळा माचीकडे. इथून आपल्याला सुवेळा माचीकडे जायला एक अर्धा तास लागेल. ट्रॅक तसा नॉर्मल आहे, म्हणजे असं काही जास्त चढायची वगैरे गरज नाही आहे, रस्ता पण नॉर्मल आहे. आणि तिथे गेल्यावरती तुम्हाला आपण सुवेळा माची दाखवू. त्याच्या आधी तुम्ही हा साईडचा व्ह्यू बघू शकता, म्हणजे पूर्ण गडाभोवती असं धुकं पसरलेलं आहे सध्या तरी. आणि आम्ही इथे एक 12 वाजल्यापासून इथं आलो, म्हणजे 12 वाजता इथं पोहोचलो होतो. तर 12 वाजल्यापासून गडावरती पाऊस चालू झालेला आहे, म्हणजे आम्ही येईपर्यंत नव्हता, आम्ही वरती आल्यावरती पाऊस चालू झाला आहे. तर आणि गडावरती पावसाळ्यामध्ये जे फुलं बहरलेत ना, ते एक नंबर दिसत आहेत असे, म्हणजे एकदम हिरवं हिरवं वाटतंय पूर्ण. हे बघा इकडे, आणि पूर्ण इकडे झाडांवरती पण पावसाळ्यामध्ये पूर्ण फंगस आलेले आहे, शेवाळ म्हणतो आपण त्याला. झाडं पण पूर्ण फंगसने भरून गेलेली आहेत, तुम्ही इकडे पण बघू शकता. तर आता आपण तर आता आपण जातोय सुवेळा माचीकडे. तिथे गेल्यावरती आपण तिथलं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू आपण सुवेळा माची कशी आहे, काय आहे ते. जाऊयात आपण, चला. यस, तर मित्रांनो, आपली सुवेळा माची बघून झालेली आहे. तो व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकलेला नाही आहे, कारण तो व्हिडिओ आमच्या दुसऱ्या चॅनलवरती पडेल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला. तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता राजगडचा. आत्ता आम्ही ॲक्च्युली ड्रोन शॉट घेण्यासाठी थांबणार आहोत. बघूयात, कारण धोका आहे सगळीकडे. तर विजिबिलिटी खूप लो आहे, त्याच्यामुळे आता थांबायचं आहे. 1 तासभर थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर मग घराकडे निघणार आहोत. सो बघूयात आपण, जर झालं कमी धुकं तर मग ड्रोन शॉट घेऊन मग घराकडे निघायचं आहे आपल्याला. हो, यस, हे बघा कसं बसलाय. छान आहे, निवारा भेटलाय, हवा नाही काय नाही, मस्त. इथंच बसू, इथंच राहू मुक्काम. चालेल. तर मित्रांनो, आपण जवळजवळ एक पाऊण तास होत आलं इथे. जे धुकं आहे ते क्लिअर होण्याची वाट बघतोय, बट ते काही पॉसिबल होत नाही आहे, म्हणजे धुकं हटत नाही आहे इथून ॲक्च्युली. तुम्ही बघू शकता, आम्हाला ड्रोन शॉट घ्यायचे होते, बट ते पॉसिबल नाही आहे या धुक्यामुळे. बघूया, आणखी अर्धा तास, म्हणजे 15-20 मिनिट वाट बघून आपण निघणार आहोत घराकडे. तर मित्रांनो, आम्ही जवळपास 1-सव्वा तास थांबलोत हे धुकं कमी होण्याची वाट बघत, बट ते काही म्हणजे कमी होत नाही आहे, ॲक्च्युली वाढत जातं आहे. पाऊस येतो आहे, मध्येच साईडला ऊन पडतं आहे, पण गडावरती धुकं जशाला तसं राहतं आहे. तर आज काही ड्रोन शॉट घ्यायला जमलं नाही, बट आपण नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा ट्राय करू की आपण, म्हणजे ट्राय करू म्हणजे पावसाळा संपल्यावरतीच आम्ही येणार खरं तर, तेव्हा आपण ड्रोन शॉट घेऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. तर आत्ता आम्ही निघालोत घरी. आम्हाला इथून खाली उतरायला 2 ते 2 तास आरामात लागेल, बिकॉज पाऊस वगैरे चालू आहे आणि स्लिपरी जास्त असणार आहे आता जाताना. सो काळजीपूर्वक उतरावं लागेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.
भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि मित्रांनो, तुमच्याकडं काही सजेशन असतील की अजून कुठला गड किल्ला तुम्हाला बघायला आवडेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. केअरफुली या गडावरती कचरा नका टाकू आणि टेक केअर, बी सेफ. बाय बाय. बाय बाय.